बातमी 36 जिल्ह्यांची बघणार आहोत वेगवान स्वरूपात। भारतीय रेल्वेने कन्फर्म तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना किती रक्कम परत द्यायची या संदर्भातील नवे नियम जारी केलेले आहेत। कन्फर्म तिकीट असेल आणि त्यानं ट्रेन सुटण्यापूर्वी 24 ते 72 तासांच्या काळात तिकीट रद्द केलं तर त्यानं तिकिटासाठी मोजलेल्या रकमेपैकी 25% रक्कम कपात करून राहिलेली रक्कम त्याला दिली जाईल। ट्रेन सुटण्यापूर्वी 8 तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केलं तर रिफंड दिला जाणार नाही असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात येत आहे। राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। मुंबईकरांना घामाच्या धारांचा सामना करावा लागतोय। मुंबई आणि उपनगरामध्ये पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे। तर मीरा रोडमध्ये 3 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झालेली आहे। साताऱ्यातही पेट्रोल पंपावर गर्दी उसळलेली होती। पेट्रोल टंचाईच्या अफवेमुळे वाहन चालकांनी पंपावर गर्दी केली। सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पेट्रोल संपणार असल्याच्या अफवेनं रांगा लागलेल्या होत्या। अनेक पेट्रोल पंपावर मोठमोठे कॅन घेऊन पेट्रोल भरण्याकरता लोकांनी गर्दी केली। नागपूर शहर आणि परिवहन सेवा असलेली आपली बस बंद होण्याची शक्यता आहे। पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या आपली बसमधील डिझेलवर आधारित 65 बस आजपासून बंद होण्याची शक्यता आहे। डिझेलचा तुटवडा असल्यानं सेवा सुरू ठेवणं शक्य होत नसल्याचं काही दिवस ही सेवा बंद ठेवण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। नागपूर जिल्ह्यातील एसबीएल स्फोट प्रकरणामध्ये 13 आरोपींना जामीन नाकारण्यात आला। 25 कामगारांचा बळी घेणाऱ्या स्फोट प्रकरणामध्ये आरोपी संचालकासह कंपनीचे व्यवस्थापक चौधरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला। या स्फोटात गंभीर जखमी 17 कामगारांवर अजूनही रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। उत्पादन प्रक्रियेमध्ये गंभीर निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी अपहरण प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या दोघांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। झेडपी सदस्य अनिल शिवाजीराव देसाई आणि संदीप नारायण मांडवे यांना महाबळेश्वर न्यायालयानं अटी शर्थींचा वैयक्तिक जामीन दिला आहे। सांगलीतील कासेगाव इथं 4था ओपन हिंद केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा गुरुवारी पार पडली। गुरुवारी पार पडणार आहे। युवा उद्योजक अतुल लाहीगडे यांच्या संकल्पनेतून 4थ्या पर्वामध्ये कासेगावमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या जिंकणार यांना लाखोंवर बक्षिसं ठेवली गेली आहेत। गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील चोरखमारा गेटवर पर्यटकांना अस्वलीचं दर्शन झालं। 2 पायांवर उभं राहून झाडाला पाठ घासतानाचा अस्वलीचा व्हिडिओ पर्यटकांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केला। अमरावती जिल्हा परिषदेच्या 2026-27च्या आर्थिक वर्षासाठीच्या सुमारे 40 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळालेली आहे। सीईओ तथा प्रशासक संजीता महापात्रा यांनी हा अर्थसंकल्प सादर केला। ग्रामीण जनतेच्या गरजा लक्षात घेऊन कृषी, पशुसंवर्धन, सिंचन, आरोग्य, पाणीपुरवठ्यासाठी यात भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। यामध्ये मेळघाटाला प्राधान्य देण्यात आलं आहे। आई एकविरा देवीगडावर सुरू असलेल्या चैत्र यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली। पहाटेपासूनच दर्शनाकरता भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आई एकविरा देवीच्या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। यात्रेनिमित्त अभिषेक, महाआरतीसारखे धार्मिक विधी उत्साहात पार पडले। तसंच गडावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी इथल्या ग्रामदैवत श्री मायप्पा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरी होती आहे। चैत्र पाडव्याच्या 5व्या दिवशी होणाऱ्या या यात्रेकरता सकाळपासूनच किर्लोस्करवाडीसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनाकरता दिवसभर रांगा लावल्या। संपूर्ण परिसर मायप्पाच्या नावानं चांग भलच्या जयघोषानं दुमदुमून गेलाय। शहापूर तालुक्यातील पालीगावचा सुपुत्र विराज जामदार यानं राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करत आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं। नॅशनल चॅम्पियन डीप ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये विराजनं 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये शानदार प्रदर्शन करत रेकॉर्ड ब्रेक केला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं। इतकंच नाही तर 1500 मीटर धावण्यामध्येही त्यानं उत्कृष्ट धाव घेत कांस्य पदक पटकावलं आणि दुहेरी यश संपादन केलं। विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अशी कामगिरी करणारा विराज हा पहिलाच खेळाडू ठरला आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असतानाच आता पेट्रोल टंचाई झाल्याच्या अफवेनं सांगली, मिरज, ईश्वरपूरसह अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर नागरिकांनी गर्दी केली। परिणामी काही पेट्रोल पंपांवरील इंधन संपलं तर काही पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। मीरा भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरामध्ये भीषण आग लागली। परिसरातील 4 ते 5 इमारती या आगीच्या विळख्यात सापडल्या। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही। प्राथमिक माहितीनुसार गॅस सिलेंडर स्फोटाची शक्यता वर्तवली जाते।
नंदुरबारमधील नवापूर तालुक्याला आदिवासी सहकारी साखर कारखाना धुळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकीत कर्जामुळे जप्तीची कारवाई करत सील करण्यात आला। बँकेचे कारखान्यावर 10,51,00,000चे थकीत कर्ज होते। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कारखान्यावर जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली। जुन्या मुंबई पुणे जुन्या हायवेवर शिंगरोबा मंदिराजवळ एका कारला आग लागली। या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचं कारण अस्पष्ट आहे। चिपळूणच्या बहादूर शेख नाका ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रादरम्यान एका टँकर आणि 3 वाहनांचा अपघात झाला। अपघातानंतर पळून जाणाऱ्या टँकर चालकांना नागरिकांनी अडवलं, त्याला चोप दिला आणि मग पोलिसांच्या ताब्यात दिलं। खुनाच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना फरार असलेला धनंजय उर्फ धीरज दत्तू कोळीसह अजय मारुती डोळे या दोघांना जळगावच्या जिल्हापेठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली। त्यांच्या ताब्यातून 2 गावठी कट्टे आणि 8 तलवारी असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। आखाती देशांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलच्या टंचाईची अफवा पसरल्यानं नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली। पेट्रोलचा साठा मुबलक असून नागरिकांनी घाबरून जाऊ नका असं आवाहन पंपचालकांनी केलंय। लातूर महानगरपालिका विशेष सर्वसाधारण सभा पार पडली। स्थायी समिती सभापतीपद काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सचिन बंडापल्ले यांची निवड करण्यात आली। दरम्यान परिवहन सभापती पदाकरता फैसल खान कायम खानी यांची निवड करण्यात आलेली आहे। मुंबई वगळून राज्यभरातील शासकीय जमिनींवरील 1 जानेवारी 2011 पर्यंतची सगळी अतिक्रमणं अनधिकृत बांधकामं नियमित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। त्यानुसार एका कुटुंबातील एकच अतिक्रमण अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात येणार आहे। 1500 चौरस फुटापर्यंतचं क्षेत्र नियमानुकूल करण्यात येणार आहे आणि त्यातील 500 चौरस फुटांचं अतिक्रमण मोफत नियमित केलं जाईल। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कमाल तापमानामध्ये वाढ झालेली आहे। उकाड्यातही वाढ झालेली आहे। काल सलग 3ऱ्या दिवशी मुंबईत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस होतं। पुढील 3 दिवसांमध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसनं हळूहळू वाढ होणार आहे अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईतील आणिक आगार वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया भुयारी मेट्रो 11 मार्गिकेकरता अंदाजे 23,487 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। प्रकल्पाकरता येणाऱ्या खर्चाची रक्कम कर्ज आणि दुय्यम कर्जातून उभारली जाणार आहे। त्यानुसार या प्रकल्पासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेनं 5,500 रुपयांचं कर्ज दिलं आहे। राज्य परिवहन विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबई नवी मुंबईसह राज्यातील रस्ते अपघातामध्ये घट झाली आहे। जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यांमध्ये राज्यातील रस्ते अपघात आणि मृत्यूची संख्या 8% कमी झाली आहे। राज्यातील रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर असला तरी प्रशासनाच्या कारवाई आणि समुपदेशनामुळे मुंबई 24% तर नवी मुंबईमध्ये 29% मृत्यूदर घटला आहे। MMRDAच्या उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्पाला अखेर पर्यावरणीय मंजुरी मिळालेली आहे। आता वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यास या प्रकल्पाच्या बांधकामाकरता निविदा मागवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। डिसेंबर अखेरीस या प्रकल्पाकरता निविदा प्रसिद्ध करण्याचं MMRDAचं नियोजन आहे। तसंच निविदा प्रक्रिया पूर्ण करून 2027 मध्ये कामाला सुरुवात केली जाणार आहे। हा सागरी सेतू पूर्ण होऊन सेवेत दाखल झाल्यास उत्तन विरार प्रवास अवघ्या काही मिनिटांवर येणार आहे। राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जाते आहे। या मागणीची दखल घेऊन पणन विभागाने कापूस खरेदी मुदत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला होता। केंद्र सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आणि कापूस खरेदीसाठीची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली। नाशिक शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याकरता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळानं हाती घेतलेल्या नाशिक परिक्रमा मार्गाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झालेला आहे। या प्रकल्पाच्या 7 टप्प्यांमधील कामासाठीच्या निविदा अंतिम झालेल्या असून 70% भूसंपादनही पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आता शुक्रवारपासून नाशिक परिक्रमा मार्गाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे। तसंच काम सुरू झाल्यापासून 1-1.5 वर्षाच्या आत ते पूर्ण करून हा मार्ग सेवेमध्ये दाखल करण्याचे MSIDCचं नियोजन आहे। अमेरिका आणि इराण युद्धामुळे देशातील 11 कोटी लोकांचा रोजगार धोक्यात आलेला आहे। LPG सिलेंडर टंचाईमुळे देशातील 80% कुटीरोद्योग बंद झालेले आहेत। 60% लघुउद्योगांना घर लागलेली आहे। पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये वाहनांची चोरी करण्यात आल्याची घटना समोर आली। कोथरूड परिसरातील सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांकडून CCTVच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। रत्नागिरीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला। मात्र त्याचा फटका भाविकांना बसू नये यासाठी महाप्रसादाची वेळ वाढवण्याचा निर्णय श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानने घेतला आहे।
कर्नाटकची उपराजधानी बेळगावमध्येही पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळालं। सकाळपासूनच वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली होती। शहरातील काही भागातल्या पेट्रोल पंप बंद असल्यानं वाहन चालकांमध्ये आणखीनच भीती पसरली। पेट्रोल टंचाईच्या अफवेनं अनेक ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली। बातमी नागपुरातून आहे। सविस्तर बातमी आहे। नागपुरामध्ये पेट्रोल पंपावर स्थानिकांनी सकाळपासूनच पेट्रोल आणि डिझेल करता मोठी गर्दी केलेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून नागपुरामध्ये पेट्रोल पंपांवर गर्दी होते आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे, शक्यता आहे। इंधन तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांनी आता पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केल्याचं चित्र आहे। आपण थेट जाऊया नागपुरामध्ये। आमचे प्रतिनिधी उदय टिमांडे आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। उदय, वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जळगाव, चंद्रपूर, नंदुरबार इथे 2 दिवसांपासून हे चित्र होतं। नागपुरातही तीच परिस्थिती आहे, काय सांगाल? नक्कीच सुवर्ण, आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्या युद्धांच्या बातम्यांमुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे की त्या आखाती देशांमधून पेट्रोल आणि डिझेलचा होणारा पुरवठा हा बाधित झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही अशी भीती जी आहे ती नागरिकांच्या मनात आहे। आणि त्या भीतीपोटी गेले 3 दिवस आपण नागपूरच्या वेगवेगळ्या पेट्रोल आणि डिझेल पंपावर पाहतोय नागरिकांना इंधन गाडीमध्ये भरण्यासाठी जे आहेत त्या रांगा लावलेल्या आपण सध्या नागपूरच्या या मानेवाडा चौक परिसरात आणि आपली नजर जाईल तिथपर्यंत म्हणजे इथं एका बाजूने उड्डाणपुलाचं काम सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूने वाहनांना इंधन भरण्यासाठी रांगा लावल्यामुळे ट्रॅफिक देखील आता या भागातली प्रभावित झालेली आहे। या क्षणाला या पंपावर निदान 500च्या वरती गाड्या ज्या आहेत त्या रांगेत लागलेल्या आहेत। लोकांमध्ये भीती आहे की जर अशा पद्धतीनं साठा संपला तर त्यांचे दैनंदिन जे कामकाज आहे, जे काही कार्यालयात जाणं असेल, या सगळ्या गोष्टी बाधित होतील आणि त्यामुळं आपल्या गाडीमध्ये जास्तीत जास्त इंधनाचा साठा करून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो नागरिकांकडून नागपूरमध्ये केला जातो आहे। खरं तर प्रशासनाचं म्हणणं आहे की तुटवडा कुठल्याही पद्धतीने नाही आहे, काही तांत्रिक कारणांमुळे टँकर्स जे आहेत ते पोहोचले नाही आणि त्यामुळं लोकांच्या मनात भीती आहे। लवकरच ही सगळी जी स्थिती आहे ती पूर्ववत होईल। मात्र दुसऱ्या बाजूनं लोकांच्या मनात मात्र भीती कायम आहे। नागपूर शहरातल्या अनेक पेट्रोल पंप्सवरचा साठा संपलेला आहे आणि त्यामुळं बंदचे बोर्ड्स लागलेले आहे आणि ज्यांच्याकडे साठा शिल्लक आहे त्यांच्याकडे अशा पद्धतीच्या रांगा लागल्यात। मला सांगा, तुम्ही रांगेत किती वाजता लागले, काय भीती तुमच्या मनात आहे? 7:30 वाजतापासून लागलेलं मी, पेट्रोलच भेटत नाही आहे। पण प्रशासनाचं म्हणणं आहे की पेट्रोल डिझेल आज संध्याकाळपर्यंत सुरळीत होईल, का इतकं तुम्ही काही करता नाही? गाडीतलं पेट्रोल समजा तर करणार काय, मग कुठे जाणार आहे? नक्कीच नागरिकांमध्ये रोष आहे। आपण पाहतोय की जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत रांग आहे। तुम्ही किती वाजता रांगेत लागला होता? हो गया 1 घंटा हो गया, 1 घंटा हो गया। कितने का पेट्रोल भरा है? अभी 500 रुपये का। क्या क्या डर है आपके मन में, क्यों आप इतना 7:30? कोई डर नहीं है, कोई डर नहीं। आपण पाहतोय की लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे आणि त्या भीतीच्या पोटीच ज्या आहेत त्या नागरिकांना मोठ्या रांगा इथं लावल्याचं पाहायला मिळतं। असंच चित्र जे आहे ते नागपूर शहरातल्या सर्वच पेट्रोल पंपांवर लांबच्या लांब रांगा आहेत आणि काही ठिकाणी तर पेट्रोल डिझेल संपल्याचे बोर्ड जे आहेत ते लागलेले आहे। मात्र प्रशासनाचा दावा आहे की आज संध्याकाळपर्यंत टँकरचा पुरवठा सुरळीत झाला तर शहरामध्ये पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा असेल। मात्र या भीतीपोटी ज्यांना 100 रुपयांच्या पेट्रोलची गरज आहे ते गाडीमध्ये टंकी फुल करून घेण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता देखील सुवर्ण जी आहे ती नाकारता येत नाही। त्यामुळे इथून पुढे प्रशासन आता या सगळ्या बाबीला कशा पद्धतीने घेतं आणि हा साठा कसा सुरळीत करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी नक्की, धन्यवाद उदय, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। पण तोपर्यंत तरी वेगवेगळ्या शहरांमधून अशाच बातम्या समोर येत आहेत की नागरिक इंधन मिळणार नाही या भीतीनं रांगा लावतायत वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर। वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। वर्धा शहरामध्ये पेट्रोल संपल्याची अफवा पसरली, यामुळे नागरिक दहशतीमध्ये आले। शहरातील पेट्रोल पंपावर स्टॉक संपल्याची अफवा पसरल्याने वाहनधारकांनी पेट्रोल भरण्याकरता मोठी गर्दी केली। अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन प्रशासनानं केलं। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गॅसचा तुटवडा जाणवतो आहे। वेळेवर गॅस मिळत नसल्यानं नागरिकांना शहरातील गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या। तासनतास थांबूनही गॅस मिळत नसल्यानं नागरिक त्रस्त झाले। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे रायगडच्या पर्यटन व्यवसायावर देखील मोठा परिणाम झाला। अजूनही अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट चालकांना एलपीजी सिलेंडर गॅस मिळत नसल्यामुळे चुलीवर जेवण बनवावं लागतंय।
आखाती युद्धाचे पडसाद आता लोणावळ्यामध्ये देखील दिसत आहेत. एलपीजी गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे बहुतांश हॉटेल व्यावसायिक मेटाकुटीला आलेले आहेत. पर्याय म्हणून कोळशाच्या शेगड्यांचा वापर सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 11 महिन्यांचं अनुदान रखडल्यानं शिवभोजन केंद्र आर्थिक अडचणीत सापडलं आहे. वाशिममध्ये 36 शिवभोजन केंद्र सुरू आहेत. नियमित अनुदान मिळत नसल्यानं 7 शिवभोजन केंद्र बंद पडलेली आहेत. लोणावळा शहरातील चिक्की व्यावसायिक सध्या डिझेल भट्टीवर अवलंबून आहेत. एलपीजी गॅस सिलेंडरची टंचाई पाहता अनेक चिक्की उत्पादकांनी डिझेल भट्टीवर उदरनिर्वाह सुरू केला आहे. मात्र सध्या डिझेल भट्ट्यांची टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप काही चिक्की व्यावसायिकांनी केला आहे. आखाती देशातील युद्धाचा परिणाम थेट केळी उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. युद्धाच्या अगोदर केळीला 20 रुपये इतका दर मिळत होता. मात्र हाच दर 4 ते 5 रुपयांवर आलेला आहे. त्यामुळे आता लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे. सोन्याच्या दरात 2000 तर चांदीच्या दरात सोन्याच्या दरात 2000 तर चांदीच्या दरात 12,000 रुपयांची वाढ झालेली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याचा दर 1,38,000 रुपयांवर प्रति तोळा आणि चांदीचा दर प्रति किलो 2,22,000 गेलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी एप्रिल ते जून दरम्यान 593 गावांमध्ये पाणी टंचाईची शक्यता आहे. यासाठी प्रशासनानं 35 कोटींचा आराखडा तयार केलेला आहे. टँकर विहिरी अधिग्रहण अशा उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. वर्ध्याच्या बाजार समितीमध्ये नाफेडकडून हरभरा आणि तूर खरेदीला सुरुवात झाली. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढली. हरभऱ्याच्या दरात तफावत असल्यानं नाफेडकडे नोंदणी करण्याचं आवाहन वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आलं. वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठ्यासाठी सुरू असलेल्या दहेजे या धरणाचं काम थांबवण्याची मागणी प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायतींनी केली आहे. 6 वर्षांमध्ये 90% काम पूर्ण झालं, पण अजूनही भूसंपादन आणि पुनर्वसन झालं नाही. योग्य मोबदला आणि पुनर्वसन मिळाल्याशिवाय काम होऊ देणार नाही असा इशारा विक्रमगडच्या ग्रामस्थांनी दिला आहे. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात गेल्या 63 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान पिफास या रसायनाला विरोध करत 6 एप्रिलला भव्य मोर्चा काढला जाणार आहे. प्रशासनानं तातडीनं निर्णय घ्यावा, अन्यथा ते आंदोलन तीव्र करू असा इशारा देण्यात आला. हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. गोरेगाव सेनगाव महामार्गावर रस्ता रोको करत तुरीच्या तुरट्यांना आग लावून आंदोलन करण्यात आलं. सिंचन विहिरीतील भ्रष्टाचारावर कारवाई करत पीक विम्याच्या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं. बाळासाहेब थोरात यांचे भाऊ शरद थोरात यांनी मारहाण केल्याप्रकरणी महिलांनी आंदोलन केलं. संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये महिलांनी ठिय्या आंदोलन केलं. बचत गटाच्या माध्यमातून शासनाकडून येणारं मानधन रोखल्याचा आरोपही करण्यात आला. कोकणचा राजा मानला जाणारा हापूस आंबा यंदा संकटात सापडलाय. बदलत्या हवामानामुळे कोकणातील 80 ते 90% आंबा आणि काजूच्या बागांचं मोठं नुकसान झालंय. परभणी शहरातील वांगी रोड परिसरातील हनुमान मंदिरावर कारवाई करण्यात आली. महापालिकेनं मंदिर हटवल्यानं शिवसेना आक्रमक झाली. शिवसेनेच्या वतीनं महापालिकेमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. महापालिकेतील खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. कारवाई विरोधात एल्गार पुकारण्यात आला.